Hello dear student. Today we solve example on altitude. The example is given as draw an obtuse angle triangle element. Draw its altitude and denotes the orthocenter by O. आता ही उदाहरण सोडवताना आपल्याला सर्वात अगोदर ऑब्च्यूज अँगल काढून घ्यायचा आहे. ऑब्च्यूज अँगल काढण्यासाठी आपण काय करणार आहोत, विशालकोन त्रिकोण काढायचे आहे आपल्याला. सर्वात अगोदर बाजू NM काढून घेऊ आपण. आता कोन M काढू 120 अंश मापाचा. ठीक आहे. आता ऑब्च्यूज अँगल आपण काढला. तर अल्टिट्यूड काढायचं आहे आपल्याला. तर अल्टिट्यूड म्हणजे काय, तर लंब उंची. आता या ठिकाणी दिलेली बाजू समजा NM आहे, तर या बाजूला L पासून आपल्याला लंब काढायचा आहे. आता लंब काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, NM ही रेषा वाढवून घ्यावी लागेल. आणि L पासून रेषा NM वर लंब टाकायचा आहे. लंब टाकण्यासाठी आपण गुण्याचा वापर करणार आहोत. गुण्या आपल्याला असा प्रकारायचा आहे, काटकोनाकृती गुण्याचा आपण उपयोग करतो आहोत. त्याला नाव देऊ आपण Y. आता रेख LY लंबरूप NM. आता M बिंदूपासून रेषा LN वर आपल्याला लंब टाकायचा आहे. गुण्याची जी खालची बाजू आहे ती त्या रेषा LN ला समांतर पाहिजे. अशा प्रकारे गुण्या पकडायचे आपल्याला. ती पण त्याची बाजू आपण वाढवून घेणार आहोत. ऑर्थोसेंटर दाखवण्यासाठी तिघं अल्टिट्यूड कुठं एकत्र येतात तो बिंदू दाखवण्यासाठी आपल्याला त्या तिघं अल्टिट्यूड वाढवून घ्यायचे आहेत. तर 2 काढलेले आहेत आपण, त्या दोघं वाढवून घेऊ अगोदर. आता एक अल्टिट्यूड काढायचा राहिला आहे, तो म्हणजे रेषा LM वरचा. तर रेषा LM वरचा अल्टिट्यूड काढताना
रेषा एक रेषा काढू आपण एन झेड. रेषा LMलाच आपण वाढवून घेऊ अगोदर. आणि रेषा NZ काढायची आहे आपल्याला. या ठिकाणी Z बिंदू येणार. आता ही रेषा NZ वाढवू आपण पुढे. आता हा जो सेंटर पॉईंट येईल, तिघं अल्टिट्यूड जिथं एकमेकांना छेदतात त्याला O नाव द्यायचं आहे. अशा प्रकारे ॲब्च्युस अँगल LMNचा आपण अल्टिट्यूड काढलेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.